ज्ञानाच्या अथांग महासागरास तसेच जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. आज 6 डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. म्हणूनच मी बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंग तुम्हाला सांगणार आहे आणि याची सुरुवात मी 2 ओळींनी करू इच्छिते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे जगणे आणि हे मरणे, हे जगणे आणि हे मरणे, हे शब्द आणि हे जीव, हे सुख आणि हे दुःख, हे स्वप्न आणि हे वास्तव, हे भूक आणि ही तहान, सर्व पुण्याई तुझीच आहे, सर्व पुण्याई तुझीच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढं मोठं विश्वकर्तृत्व निर्माण झालं तरी कसं? रामजी सपकाळ सुभेदार मेजर हे मध्य प्रदेशातील महू या गावी राहत होते. एका लष्करी शाळेमध्ये रामजी सुभेदार हे कार्यरत होते आणि भीमरावांच्या रूपात जगाचे कल्याण करणारे सुपुत्र सुभेदार रामजी यांना लाभले. बाबासाहेबांच्या जीवनातील पहिला प्रसंग सांगू इच्छिते. वर्गात शिक्षकाने प्रश्न विचारला, हे गणित कोणाला सोडवता येईल का? भीमराव मोठ्या जोराने म्हणाले, मी सोडवतो गुरुजी. त्यावर गुरुजी उत्तरले, हा खडूक घे आणि सोडवून दाखव. छोटा भीमा धावत धावत गणित सोडवायला निघाला. तेवढ्यातच सगळ्या पोरांनी आरडाओरडा केला, नाही नाही नाही. त्या गुरुजींना कळना काय झालं. गुरुजी, त्या फळ्याच्या मागे आमचे जेवणाचे डबे आहेत. जर भिवानी त्या फळ्याला हात लावला तर आमचे डबे वाटतील आणि आम्ही दिवसभर उपाशी राहू. गणित सोडवता येत असून सुद्धा आपल्या वर्गातल्या मुलांचे डबे वाटेल म्हणून तो हुशार सुनसुनीत भीमराव तसाच मागे फिरला. त्याला कळना असं काय चुकलं माझं. तहान लागली म्हणून पानवट्यावर गेला आणि सवर्णांच्या पानवट्यांवरून पाणी पिला म्हणून कुत्र्यावानी मार देखील खाल्ला. अहो, असंख्य चटके बसत राहिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सोसत राहिले. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, कोई चिल्ला कर गया कोई चीख कर गया, कोई चिल्ला कर गया कोई चीख कर गया. स्कूल के बाहर बैठने वाला बच्चा भारत का संविधान लिखकर चला गया, भारत का संविधान लिखकर चला गया. आयुष्याच्या या सगळ्या वेदना, संकटे, दुःख बाजूला सारत पुढं पाऊल टाकत राहिले. ज्याला दुःखाचा सामना करायचा असतो, ज्याला दुःखातून सुटका मिळवायची असते आणि त्याला लढावंच लागते आणि ज्याला लढायचं आहे त्याला शिकावंच लागते. कारण ज्ञानाशिवाय जग लढणं म्हणजे पराभव निश्चितच आहे हे बाबासाहेबांना चांगलेच माहिती होते. बाबासाहेबांच्या जीवनातील दुसरा प्रसंग सांगू इच्छिते. एकदा बाबासाहेबांची महत्त्वाची परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी होती. सगळे जाऊन तिथे राहणे शक्य नव्हते. रामजी बाबा म्हटले, मी येतो तुमच्या बरोबर, तुम्हाला जेवण करून देईल. तुम्हाला जेवण करून द्यायचं काम माझं, तुम्ही फक्त अभ्यास करा. रामजी बाबा आणि बाबासाहेब दोघेही तालुक्याला गेले. भीमराव अभ्यास करायचे तर रामजी बाबा जेवण बनवायचे. एके दिवशी परीक्षा देऊन भीमराव परत आले. रामजी बाबा म्हणाले, जेवून घ्या आणि सरळ अभ्यासाला बसा. भीमराव जेवायला बसले. जेवता जेवता त्यांनी वडिलांना विचारले, बाबा तुम्ही नाही जेवत? नाही, तुमचं जेवण झालं की जेवतो. तुम्ही आधी जेवून घ्या, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, अभ्यास करायचा आहे, तुम्ही जेवून घ्या. भीमरावाने आपले जेवण उरकवले व अभ्यासाला बसले. दुसऱ्या दिवशी पेपर देऊन पुन्हा परत जेवायला बसले. जेवण सुरू झाले. त्यांनी परत वडिलांना विचारले, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी बाबा पुन्हा उत्तर
झाल्यावर मी जेवतो. भीमराव पुन्हा अभ्यासाला लागले. तिसऱ्या दिवशी पेपर देऊन पुन्हा बाबा परत आले. जेवायला बसले. जेवण सुरू झाले. त्यांनी परत वडिलांना विचारले, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी यांनी परत तेच उत्तर दिले, मी नंतर जेवतो, तुम्ही जेवून घ्या आणि अभ्यासाला लागा. चौथ्या दिवशी पुन्हा पेपर देऊन परत आले. आल्यावर जेवायला बसले. जेवता जेवता पुन्हा बाबाला म्हटले, बाबा तुम्ही नाही जेवत? रामजी यांनी भीमरावांना म्हटले, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झालं की मी जेवतो. पण आता बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं, मी 3 दिवसापासून हा प्रश्न बाबांना विचारत आहे आणि बाबा मला सारखं तेच उत्तर देत आहे, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवतो. पण मी जेवल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही तर माझ्यानंतर बाबा खात काय असतील? बाबासाहेबांनी रामजी यांना प्रश्न विचारला, बाबा मी जेवल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही तर तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक का लागत नाही? तुम्हाला भूक नाही का लागत? त्यावर रामजी बाबा म्हटले, भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणार नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, तुम्ही एवढे मोठे व्हा, तुमचे मोठेपण बघून माझं पोट भरेल, तुमचं मोठेपण बघून माझं पोट भरेल, एवढे मोठे व्हा. आणि ही रामजी बाबांची भूक बाबासाहेबांना पूर्ण करायची होती, भागवायची होती. आणि यासाठी अथांग चटके खात, त्रास सहन करत बाबासाहेब प्रयत्न करीत होते. अरे कसा असेल तो काळ, गड्यात मडकं आणि कमरेला झाडू. अरे कसा असेल काळ, गड्यात मडकं आणि कमरेला झाडू. ते म्हणतात ना, एखादी रात्र जर जास्त काळोखाची असेल तर येणारा सूर्य पण तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो. आणि शूद्राची अवस्था म्हणजेच किड्यामुंग्यांपेक्षाही बेकार असताना समाज व्यवस्था बदलवण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारताचे शिल्पकार, भारतीय राजनीतिक तज्ञ, अर्थतज्ञ, समाजतज्ञ, पत्रकार, वकील, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या जीवनातील आणखी एक मोठा प्रसंग म्हणजेच मनुस्मृती दहन. जगातील ज्यांची सर्वात मोठी पर्सनल लायब्ररी असणारे पुस्तकप्रेमी बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती हे पुस्तक का जाणले असावे? 25 डिसेंबर 1927 रोजी महाड या ठिकाणी मनुस्मृती जाणण्यात आली. मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. हा ग्रंथ मनु आणि भृगु या धर्मावरील संवाद आहे. यामध्ये कर्तव्य, आचारगुण, नियम व अधिकार इत्यादी बाबत चर्चा केली आहे. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाने मनुस्मृतीच्या खरेदी विक्रीवर बंदी घातलेली आहे. या ग्रंथामध्ये अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल काही अन्यायकारक कायदे व श्लोक लिहिले आहेत. या ग्रंथामुळे जाती व्यवस्था, अस्पृश्यता, जातीबंधने बळकट झाली होती. मनुस्मृतीमध्ये असे लिहिले होते की ढोर, गवार, शूद्र आणि नारी ये सब ताडन के अधिकारी, ये सब ताडन के अधिकारी, म्हणजे शूद्र आणि स्त्री हे सर्व शिक्षेस पात्र आहेत असा उल्लेख मनुस्मृतीमध्ये आढळतो. दुसरा मुद्दा, दलितांनी तिन्ही वर्णांची सेवा करायची, त्यांना गावात राहायचा अधिकार नव्हता, ते गावाबाहेरच राहायचे. तिसरा, शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांचा होता, त्यातही फक्त पुरुष, स्त्रियांना हा अधिकार नव्हता. या ग्रंथात फक्त जातीभेदालाच खतपाणी घातलेले आहे आणि स्त्रियांना खूप खालच्या दर्जाचे मानले होते. ब्राह्मणांची सेवा करणे हे शूद्रांचे मुख्य काम आहे असे या ग्रंथात सांगितलेले आहे. जर एखादा शूद्र वरच्या जातीतील लोकांना अपशब्द बोलत असेल तर त्याची जीभ कापून टाकावी असे त्यामध्ये लिहिले होते. जर शूद्र ब्राह्मणांच्या सोबत बसेल तर राजा त्याच्या पाठीवर गरम लोहा ठेवेल व त्या व्यक्तीला राज्यातून हाकलून देईल. शूद्रांनी भोजन म्हणून उष्टे अन्न खावे, तसेच त्यांनी जुने वापरलेले कपडे घालावे. शूद्रांना उष्टे अन्न व जीर्ण कपडे घ्यावीत, धान्याचा कोंडा इत्यादी भाग व जुने अंथरूण पांघरून घ्यावे. धना
म्हणजेच पैसे कमावण्यासाठी समर्थ असलेल्या शूद्रांनीही धनसंचय करू नये, कारण धनसंचय झाल्यास शूद्र ब्राह्मणांना त्रास द्यायला लागतो असे त्यामध्ये लिहिले होते. कोणतीही स्त्री स्वातंत्र्य योग्य नाही. विवाहापूर्वी स्त्रियांचे रक्षण पित्याने, विवाहानंतर पतीने व पतीच्या मृत्यूस पुत्राने करावे. अर्थातच कोणतीही स्त्री स्वातंत्र्य योग्य नाही. नारी, मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, वृद्ध कोणत्याही स्वरूपात असो, ती कधीच स्वतंत्र राहायला नको. आणि अशा कित्येक नियमांविषयी मनुस्मृतीमध्ये शूद्रांसाठी तसेच स्त्रियांसाठी कायदे लिहून ठेवले होते आणि याचे पालन सुद्धा त्या काळी होत होते. पण बाबासाहेबांना हे मान्य नव्हते. म्हणूनच 25 डिसेंबर 1927 रोजी या ग्रंथाचे दहन केले व शूद्रांना तसेच दलित बांधवांना आणि स्त्रियांना या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. शेवटी जाता जाता एवढेच म्हणू इच्छिते, का वाहता फुले तयाला, जन्मभर ते फुलतच होते. का वाहता फुले तयाला, जन्मभर फुलतच होते. का जाळता तयाला, जन्मभर ते जळतच होते. बाबासाहेब तुमचे उपकार शब्दात फेडले नाही. बाबासाहेब तुमचे उपकार शब्दात फेडले नाही. माझ्या अंगावरील चमडे काढून आपणास बुटे शिवली तरी उपकार फेडले नाही. मी सदैव